इथे बघा स्मॉल साईज आहे. स्मॉल साईजचा इथं आपण ब्लाऊज शिवणार आहेत. कटोरी ब्लाऊज आहे. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असे तुम्हाला सविस्तर मापे टाकून मी दाखवलेले आहेत. कटोरी तयार करून दाखवलेली आहे. कटोरीच्या बाजूचा पार्ट किती घ्यायचा, क्रॉसपट्टी किती घ्यायची, हे सर्व मापे इथे सांगितलेले आहेत. आणि कटोरी कशा पद्धतीने वाढवायची, कितीने वाढवायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवला, कटिंग करायचा याबद्दल सविस्तर माहिती अशी दिलेली आहे. त्याचबरोबर बघा, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस मापे व्यवस्थित अशी वहीमध्ये लिहून घेतलेली आहेत. शोल्डर, मुंडा, कटोरीच्या बाजूचा पार्ट किती घ्यायचा, ही सर्व माहिती मी तुम्हाला वहीमध्ये लिहून दिलेली आहे. कारण आपला हा घर बसल्या शिवण क्लास करायचा. नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 22वा दिवस आहे. आणि आज आपण बघणार आहोत 29 इंच छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची कटिंग. तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. इथं तुम्हाला मी मापे समजून सांगते. या मापानुसार आपल्याला पेपर कटिंग करायची आहे कटोरी ब्लाऊजची. तर उंची जी आहे ती 11 इंच आहे बघा तयार ब्लाऊजची. छातीचं माप 29 इंच आहे. कमर जी आहे ती 27 इंचाची आहे. पुढचा गळा जो आहे तो 6 इंचाचा आहे. मागचा गळा 8 इंचाचा आहे. बाही उंची जी आहे ती 7 इंचाची आहे. आणि दंडघेर 4.25 इंचाचा आहे बघा. या मापानुसार आपल्याला पेपर कटिंग करायचे आहे. तर आपण आता पेपरवरती मापे टाकायला सुरुवात करू बघा. ही तर बघा, अशा पद्धतीचं इथं मी न्यूजपेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड मध्ये आहे. आणि याची बंद बाजू जी आहे ती मी माझ्या साईडला केलेली आहे बघा. तर बघा, सर्वात आधी आपल्याला मागील भाग काढून घ्यायचा आहे. हे बघा, 11 इंच ब्लाऊजची तयार उंची. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे. म्हणजे आपला हे बघा या पद्धतीने 12 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. या पद्धतीने या साइडने सुद्धा 12 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा. जेणेकरून शोल्डरची लाईन जी आहे ती आपली तिरकी जाणार नाही. त्याच्यानंतर बघा, आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. हे बघा, 5 इंच घ्यायचं आहे शोल्डर. या पद्धतीने त्याच्यानंतर इथून एक शोल्डरची लाईन टाकून घेऊ, जेणेकरून मुंड्याची लाईन आपली तिरकी जाणार नाही. हे बघा, इथून घ्यायचा आहे मुंडा आपल्याला 5.5 इंचावरती. या पद्धतीने आता इथं आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप. तर बघा, 29 इंच छातीचं माप आहे. पूर्ण घेर 29 इंचाचा. तर त्याचा चौथा भाग जो आहे तो 7.25 इंच होतो. बघा, इथं 7.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर आता हे 29 इंच आडना निडा असल्यासारखं झालेलं आहे. तर त्यासाठी कशा पद्धतीने मोजायचं आहे बघा. हे बघा, या पद्धतीने इथे 29 धरायचं आहे आणि टेप अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, इथं येतं मध्यभाग. त्याच्यानंतर इथं धरायचं आहे 14.5 वरती आणि तिथून सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला हे बघा टेप दुमडून घ्यायचा आहे. आणि हे बघा, हा निघाला 29 इंचाचा चौथा भाग 7.25 इंच अशा पद्धतीने काढायचा आहे. तर इथं 7.25 इंचावरती आपण छातीचं माप टाकलं. त्याच्या पुढे आपली 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन टाकायची आहे. तर बघा, इथं कटोरी ब्लाऊज आपण बघत आहोत. त्याच्यानंतर बघा, 27 इंच कंबर आहे. 27 इंचाचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे. सेम त्याच पद्धतीने करायचा आहे बघा. या पद्धतीने इथं टेप धरायचा आहे 27 इंचावरती आणि इथून या पद्धतीने बघा 13.5 आलं. तिथून हे बघा अशा पद्धतीने. तर हे किती आलं? 7.25 इंच आलेलं आहे बघा. आता हा 7.25 इंच आलं, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्स पॉइंट घ्यायचा आहे. तर बघा, 7.25 इंचावरती ते माप येतं. तर इथं टाकायचं आहे 7.25 इंच.
आणि त्याच्या पुढे आपली 1.5 इंचाची शिलाई मार्जिन आहे ती. हे बघा या पद्धतीने. आणि हे दोन्ही लाईन जे आहेत त्या हे बघा अशा पद्धतीने तिरक्या येत आहेत, तिरक्यात जॉईन करायच्या आहेत. कारण छातीचं माप जे आहे ते 7.25 आहे आणि कमरेचं माप जे आहे ते टक्स पॉइंट धरून 7.25 वरती आलेलं आहे. त्याच्यानंतर आता मुंडा टाकून घेऊया. तर बघा मुंडा आपल्याला टाकायचा आहे. मागील मुंड्यासाठी आपण घ्यायचा आहे 1.25 इंच. ही बघा 1.25 इंचावरती मार्किंग केलं आणि इथून गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथे गळा रुंदी टाकून घ्यायची आहे. तर गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2 इंच. कारण आपण शोल्डर जे आहे ते 5 इंच घेतलेला आहे, त्यामुळे गळा रुंदी आपली 2 इंच येणार आहे. तर इथं 2 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथून आता आपल्याला मागील गळ्यासाठी करायचं आहे मार्किंग 8 इंचावरती. 8 इंच आपण मागील गळ्याचं घेतलेलं आहे माप उंचीचं. इथून पण आपण 2.5 इंच घ्यायचं आहे बघा. गळा रुंदी जी आहे खालच्या साईडने 2.5 इंच घ्यायची आहे आणि बघा या पद्धतीने वर जॉईन करून घ्यायचा आहे आणि इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा. आता इथं आपण टक्स टाकून घेऊ बघा. 7.25 इंच कंबर त्याचा मध्य काढून घ्यायचा इथं बघा. आणि त्याच्यानंतर या गळ्याच्या खाली टक्सची उंची ठेवायची आहे. तर बघा 3 इंचाचा मी इथं टक्स घेत आहे या पद्धतीने. आता दोन्ही साईडने मार्किंग करायचं अर्धा इंच आणि हा टक्स जो आहे तो तिरका जॉईन करून घ्यायचा बघा. तर हे झालं मागील भागाचं आपलं पूर्ण मार्किंग करून. आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा. बघा आता हे दोन्ही जे पार्ट आहेत ते वेगळे वेगळे करून घेऊ, जेणेकरून आपल्याला एका पार्ट वरती पुढचा भाग काढायला येईल बघा. हे बघा हा जो मागचा भाग आहे तो आपण साईडला ठेवून देऊ आणि याच्यावरती आपण पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे. तर सर्वात आधी आता इथं मुंड्याची लाईन आपण सरळ आखून घेऊ बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर शोल्डरची लाईन सुद्धा. तर बघा इथं आपण 1.25 इंच मागील मुंडा घेतला. आता आपल्याला पुढचा मुंडा घ्यायचा आहे 1.25 इंचाचा बघा या पद्धतीने. आणि इथून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. आता पुढचा गळा टाकून घेऊ. त्यासाठी 2 इंचाची गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे इथं आणि इथून 6 इंचावरती पुढचा गळा टाकायचा आहे बघा. ही लाईन उभी जोडून घ्यायची आणि इथं गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा बघा. आता पुढचा गळा झाला, मुंडा झाला. आता क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊ बघा. क्रॉस पट्टीचं मार्किंग करण्याआधी आपल्याला इथं आपलं 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे ते घ्यायचं आहे वेगळं करून. हे बघा या पद्धतीने शिलाई मार्जिन आपण वेगळं करून घेतलं. आता इथं आपल्याला टाकायचे आहे क्रॉस पट्टी. तर बघा क्रॉस पट्टी आपल्याला किती घ्यायची आहे तर बघा 2.25 इंचाची आपण क्रॉस पट्टी घेणार आहोत. कारण ब्लाऊजची उंची जी आहे ती कमी आहे. तर 2.25 इंचावरती आपल्याला दोन्ही साईडने मार्किंग करायचं आहे या पद्धतीने.
आणि ही 2.25 इंचाची आपण जी क्रॉसपट्टीसाठी लाईन आखलेली आहे ती बघा अशा पद्धतीने सरळ आखून घ्यायची आहे. आता या साईडने आपल्याला घ्यायचं आहे बघा 1.25 इंच वर. हे बघा 1.25 इंचच वर घ्यायचं आहे, 1 इंच नाही. आणि इथून क्रॉसपट्टीचा तिरका आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला टाकायचे आहे कटोरीच्या बाजूचा भाग. तर कटोरीच्या बाजूचा भाग आपल्याला किती घ्यायचा आहे, तर 2.25 इंच घ्यायचा आहे बघा कटोरीच्या बाजूचा भाग. तर बघा कटोरी जर छोटी लागत असेल तर 2.5 इंच घ्यायचा आहे कटोरीच्या बाजूचा भाग, आणि कटोरी जर मोठी लागत असेल तर 2.25 इंच घ्यायचा आहे. तर इथं कटोरी छोटी लागणार आहे त्यासाठी मी 2.25 इंच 2.5 इंच घेत आहे बघा. हे बघा या पद्धतीने, म्हणजे कटोरी आपली छोटी तयार होईल आणि कटोरीच्या बाजूचा भाग हा मोठा तयार होईल. यासाठी 2.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलं. आणि इथून करायचं आहे आपल्याला 2 इंचावरती मार्किंग. हे बघा या पद्धतीने. आणि इथून हे बघा 5 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता हा कटोरीचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कटोरीचा आकार या साईडने असा देऊ शकता. आणि ह्या कटोरीच्या बाजूचा पार्ट आहे तो वाढवून घेऊ शकता. तर बघा 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं इथं 2.25 इंचावरती, आणि तिथून कटोरीचा आकार द्यायचा आहे. म्हणजे कटोरीचा फुगीर भाग तयार होणार नाही, असा आतून येईल थोडासा. तर या पद्धतीने मार्किंग करून झालं. आता हे कटिंग करून घेऊ बघा. आणि याच्यानंतर आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. ही झाली क्रॉसपट्टी वेगळी. आता क्रॉसपट्टी ज्यावेळेस आपण अस्तरवरती ठेवू त्यावेळेस आपल्याला खालच्या साईडने 1.25 इंच क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे बघा. त्याच्यानंतर हा गळा कट करून घेऊ. त्याच्यानंतर ही कटोरी सुद्धा वेगळी करून घेऊ बघा. आता ही कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. त्याच्या आधी हा मुंडा जो आहे तो वेगळा करून घेऊ बघा. नाही तर पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा एकसारखाच राहीन आपला. आता ही ज्यावेळेस आपण अस्तरवरती मांडू हा पार्ट त्यावेळेस फक्त इथून हे असा वाढवून घ्यायचा आहे, बाकीचा आहे असा ठेवायचा आहे. आता बघा ही कटोरी आपण जी आहे ती वाढवून घेऊ पेपरवरती. हे बघा या पद्धतीने कटोरी मांडायची आहे आणि चारही बाजूने आहे अशी ही कटोरी आखून घ्यायची आहे बघा आपल्याला. हे बघा या पद्धतीने आहे अशी कटोरी आपण आखून घेतली. आता ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर बघा या साईडने शिलाई मार्जिन साठी 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या साईडने सुद्धा हुकायसाठी 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या साईडने कटोरी आपल्याला वाढवायची आहे बघा 1 इंच. लक्षात असू द्या आपण 1 इंच ही कटोरी वाढवलेली आहे या पद्धतीने. आता या साईडने आपल्याला 3 रेषा एवढं वर घ्यायचं आहे. तर बघा 3 रेषा एवढं म्हणजे अशा पद्धतीने इथून इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे बघा. या 1/2 इंचाच्या इथली एक रेषा आहे ना तेवढं आपल्याला या साईडने वर घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला टाकायचं आहे 1 इंच. हे बघा या पद्धतीने. आणि इथून कटोरीचा आकार तयार करून घ्यायचा आहे.
हे बघा अशा पद्धतीने कटोरीचा आकार असा जास्त फुगवायचा नाही, असा आतून घ्यायचा आहे. हे बघा. त्याच्यानंतर आता ह्या कटोरीचा आपण सरळ लाईन आखून घेऊ बघा कटोरीची अशा पद्धतीने. आता ही कटोरी जी आहे ती आपण कितीने वाढली ते बघून घेऊ, म्हणजे किती झाली मोठी, 7.25 झाली आहे बघा. जेवढं छातीचं माप झालेलं आहे तेवढी ही कटोरी झालेली आहे. तर बघा 7.25 कटोरी झालेली आहे. आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि इथून खाली बघा आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे 1 इंच अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर ही तिरकी लाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने. बघा ही आपली वाढीव कटोरी तयार झाली. आता ही कटिंग करून घेऊ बघा. तर बघा ही आपली वाढीव कटोरी तयार झाली बघा. अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे कटोरी. आता आपण त्याच मापाची बाही इथं कटिंग करून घेऊ बघा. तर बघा बाही उंची जी आहे ती 7 इंचाची आहे. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनचा घ्यायचा आहे आणि 8 इंचावरती बाही उंची टाकायची आहे बघा. या साईडने सुद्धा या साईडला आपला दंडगेर राहणार आहे आणि या साईडला ब्लाऊजला आपण जोडतो ती साईड बाहीची. आता इथं जेवढं छातीचं माप तेवढी आपली बाही घडी टाकून घ्यायची आहे, म्हणजे 7.25 इंच. खालच्या साईडने पण 7.25 इंचावरती मार्किंग करून घेऊ. आणि हा चौकोन जो आहे तो आपण इथं तयार करून घेतला बघा. त्यानंतर बघा या साईडने आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे बंद बाजूने. आणि या साईडने आता ही शिलाई मार्जिन जी असते आपली ती काढून घेऊ 1.5 इंच बघा. आणि ही लाईन जी आहे ती आखून घेऊ. बघा या पद्धतीने इथं लाईन आपण आखून घेतली. आता इथं आपल्याला कॅफाईट टाकायची आहे बघा. तर आपण टाकणार आहोत 2.5 इंचावरती कॅफाईट. आणि इथून बघा तिरक हे जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. इथे 1 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं. इथं कॅफाईटचं 3 इंचावर 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि तिथून बघा अशा पद्धतीने आता हा पॉइंट, इथला पॉइंट आणि इथला पॉइंट जो आहे तिथपर्यंत टेप असा धरायचा आहे तिरका आणि त्याची घडी घालून घ्यायची आहे. इथं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे मध्य काढून घेतलं. आणि तिथून आता आपल्याला 3 रेषा एवढं वर घ्यायचं आहे बघा. म्हणजे अर्धा इंचाला 1 रेष कमी एवढं वर घ्यायचं आहे. आणि इथून बघा तिरक बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे इथं. आणि इथून आता आपल्याला गोल आकार तयार करायचा आहे. बाहीचा हा आपला गोल आकार तयार झाला. आता बाहीचा आतील आकार तयार करून घेऊ. हा बाहेरील आकार तयार झाला. इथून घ्यायचा आहे 1 इंचावरती. त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे त्याचा मध्य काढायचा आहे बघा. टेपने अशा पद्धतीने धरायचा आहे टेप आणि दुमडून घ्यायचा आहे बघा. इथं मध्य काढायचा आणि या मध्यापासून आपल्याला घ्यायचं आहे खाली 3 रेषा एवढं
आणि इथून या मध्यापासून घ्यायचं आहे 2 रेषा एवढं खाली, आणि त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट परत आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे बघा. या पद्धतीने इथं येत आहे. नंतर इथून एक रेष खाली घ्यायचा आहे, आणि हा आता बाहीचा आकार जो आहे तो आपण तयार करून घेऊ बघा. फक्त हे पॉइंट जे आहेत ते आपल्याला आता जोडायचे आहेत बघा या पद्धतीने. हा झाला आपला बाहीचा आकार तयार. शिलाई मार्जिनच जी लाईन आहे ती बघा या पद्धतीने थोडीशी आपल्याला तिरकी घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती सरळ येईल. इथून 4.5 इंच दंडघेर घ्यायचा आहे बघा, आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि इथून हे बघा जॉईंट करून घेऊ हे माप. म्हणजे ही शिलाई मार्जिनची रेष जॉईंट करून घेऊ. आता ही झाली आपलं बाहीचं माप. आता ही बाही कटिंग करून घेऊ बघा. हे बघा या पद्धतीने आपली ही बाही तयार झाली. आता हा बाहीचा आतील आकार सुद्धा कट करून काढू. या पद्धत. आता इथं आपली पूर्ण पेपर कटिंग झाली बघा. ही स्लीव्ज, ही कटोरी, हा कटोरीच्या बाजूचा पार्ट, ही क्रॉस पट्टी, आणि हा मागील पार्ट. यामध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारायचं आहे. आणि घर बसल्या आता बघा, घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 23वा दिवस आहे. त्यामध्ये आपण आज बघितली 29 इंच छातीच्या मापाची पेपर कटिंग, आणि आपण ती मापे पूर्ण वहीमध्ये लिहून घेत असतो, जेणेकरून पुढे जाऊन ते मापे आपल्या लक्षात राहतील. आणि त्या मापानुसार ज्यावेळेस आपल्याकडे ब्लाऊज येईल त्यावेळेस अशा पद्धतीने आपण पूर्ण मापे टाकून घेऊ. यासाठी ही मापे आपण वहीमध्ये लिहून घेत असतो. तर बघा उंची आहे 11 इंच उंची ह्या ब्लाऊजची, त्यामध्ये प्लस 1 इंच केला आपण, आणि 12 इंचावरती आपण ब्लाऊजची उंची टाकली. त्याच्यानंतर छाती 29 इंचाची आहे, त्यामध्ये चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग जो आहे तो त्याचा होतो 7.25 इंच बघा. या पद्धतीने 7.25 इंच, आणि 7.25 मध्ये आपण मिक्स केले बघा, प्लस केला 1.5 इंच. कमर आपली 27 इंच आहे, त्याचा चौथा भाग केला बघा आपण, तो आला आपला चौथा भाग जो आहे तो आपला 7.25 इंच आलता बघा, म्हणजे 6.75 एवढा आलता. त्यामध्ये प्लस आपण 1 इंच टक्सचा घेतला, आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर पुढचा गळा जो आहे तो आपण 6 इंचाचा घेतला. मागचा गळा जो आहे तो आपण 8 इंचाचा घेतला. बाही उंची 7 इंचाची, दंडघेर 4.25 इंच, शोल्डर घेतलेला आहे आपण 5 इंचाचं, मुंडा घेतलेला आहे आपण 5.5 इंचाचा. कटोरी वाढवण्यासाठी आपण 1 इंच घेतलेला आहे बघा. बाहीची कॅफाईट आपण 2.5 इंचावरती टाकून घेतली. वाढीव कटोरी जी आहे ती आपली 7.25 इंचाची तयार झालती बघा. गळा रुंदी आपण 2 इंच घेतली. तर बघा, जे घर बसल्या शिवण क्लास करा याचे पूर्ण क्लास करत आहेत त्यांनी अशा पद्धतीने मापे लिहून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण मापे लिहून घेत असतो, जेणेकरून ज्यावेळेस तुमच्याकडे अशा मापाचा ब्लाऊज येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आपण शोल्डर किती टाकलं पाहिजे, मुंढा किती टाकला पाहिजे, कटोरी कितीने वाढवली पाहिजे. त्याचबरोबर कटोरीच्या बाजूचा भाग आपला इथं लिहायचा राहिला बघा, तो लिहून घेऊ.
तर बघा कटोरीच्या बाजूचा भाग आपण किती घेतला, तर 2.5 इंच घेतला बघा. आणि कटोरी जर लहान लागत असेल तर 2.5 इंच घ्यायचं आहे, आणि कटोरी जर मोठी लागत असेल तर 2.25 इंच घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने तुमच्या मापे लक्षात येतील यासाठी इथं तुम्हाला ही मापे वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे.